महाराष्ट्रामध्ये जेव्हा काही पतसंस्था आहे आणि ज्या पद्धतीने त्या काम करतायत ते सगळं एकंदरीत चित्र आपण नेहमी बघत असतो आणि ते पाहून बऱ्याचदा असं वाटतं की ह्या संस्था एखाद्या म्हाताऱ्या हत्तीसारख्या पाणी प्यायला गेल्या आणि चिखलात रुतून बसल्या. या अवस्थेमध्ये महाराष्ट्रामध्ये तरी बऱ्यापैकी बऱ्याच संस्थांची अशा पद्धतीची स्थिती आहे. परंतु त्या हत्तीला बाहेर काढण्याचं काम अतिशय चांगल्या पद्धतीनं पाटील सर या प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून करतायत असं वैयक्तिक तरी मला वाटतं. जे आपण या ठिकाणी सरांनी सांगितलेलं आहे त्या पद्धतीने जर आपण आपल्या पतसंस्थेमध्ये काम करायचं जर ठरवलं तर आपल्या भागातला आपल्या ओळखीचा आपला नातेवाईक गोल्ड लोन हा बाहेरच्या कंपन्यांमध्ये अतिशय जास्त व्याजदराने ठेवतो आणि त्यांचा स्वतःचा फायदा करून घेतो आणि आपल्याच नातेवाईकाचं आपल्याच माणसाचं ओळखीच्या व्यक्तीचं म्हणजे थोडक्यात जास्त व्याजदर घेऊन नुकसान देखील करतो. ह्या गोष्टी आपण जर सरांनी सांगितले त्या पद्धतीने थोडंसं धाडस केलं, फार सोपी पद्धत सर ज्या पद्धतीने तुम्ही आता सांगितलं आम्हाला गोल्डच्या बाबतीमध्ये सर्वात महत्वाची जी आता शेवटचं प्रात्यक्षिक तुम्ही दाखवलं तर एवढं सोपं आहे गोल्ड तपासणं की आपल्या संस्थेतला कुठलाही व्यक्ती तो करू शकतो. काही गोष्टीची खबरदारी घेणं खरंच आवश्यक आहे कारण त्या व्यक्तीचं जर चुकीचं गोल्ड असेल सोनं असेल आणि ते जर खराब झालं तर आणखी वेगळे प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतात. ह्या काही 4-2 गोष्टीची जर आपण खबरदारी घेतली तर 90% 97% पर्यंत आपण तो रेशो मिळवू शकतो परफेक्ट गोल्ड आपण ओळखण्याचा आणि ते आपल्या संस्थेमध्ये त्याचा बिझनेस वाढण्यासाठी उपयोग करू शकतो. तर या ठिकाणी येऊन अतिशय खूप काही शिकायला भेटलं आणि ह्या सगळ्या गोष्टी प्रत्यक्षामध्ये आणण्यासाठी आपण आमच्या संचालक मंडळाला अध्यक्ष साहेबांना विनंती करू आणि थोडं आमच्यावर विश्वासाची तुम्ही थाप मारा. म्हणजे काय करू की आम्ही थोडी रिस्क घेऊ कारण शेवटी गोल्ड आहे. महाराष्ट्रामध्ये कर्मचाऱ्यांची जी अवस्था आहे त्याच्यासाठी काही म्हणजे सरकार वेगळं नियम आणत नाही. एका संस्थेमध्ये एखाद्याला 10,000 पगार आहे कोणाला 15 आहे, तोच मॅनेजर तोच काम करतो त्याच भानगडी याच्याकडे कोणी काय लक्ष देत नाही. पण कर्मचारी म्हणून या बाबतीत काय करता आलं सर तर बघा आम्ही आमच्या पैशाने ते ट्रेनिंग घेऊ आणि तर म्हणजे अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला आता बऱ्याचदा कर्मचारी संस्था ही आपली समजूत बी नाही बऱ्याच ठिकाणी कारण त्याचं काय ऐकलं जात नाही. सर हे कर्ज परत येणार नाही म्हटलं तर काय होतं कोणीतरी संचालक सांगणार तू तुझं काम कर तिथं आणि देऊन टाक कर्ज. मी सांगणार ते कर्जच रिटर्न होत नाही. आता कर्मचारी म्हणून जितके लोक काम करतात त्यांना अनुभव आहे बरोबर आहे की आपल्याला माहित असतं सर त्याचं 25 ठिकाणी अगोदरच सुरू आहे तुम्ही त्याला घेऊन आलात नाही सर घेऊन टाक वसूलच होत नाही. म्हणजे अशा 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 अवस्था असतात तर ते मग कर्मचारी कुठेतरी निगेटिव्ह होतो. पण गोल्डचं जर समजा आणखी पॉझिटिव्ह घेऊन त्या पद्धतीने केलं तर संस्था अडचणीत येणार नाही, संचालक अडचणीत येणार नाही आणि महाराष्ट्रामधील संस्था जी सरांनी पोर्टफोलिओ ठेवलाय 5,000 कोटींचा फार दूरचं उद्दिष्ट नाही सर मला वाटते. 2-3 प्रशिक्षण जर झाले तर मला वाटते अतिशय 1 वर्षाच्या 2 वर्षाच्या अलीकडचीच बाब आहे कारण खूप मोठ्या पद्धतीनं गोल्डचा सहारा घ्यायला लागले लोक गोल्ड लोनच्या बाबतीमध्ये. जसं आता तुम्ही सांगितलं की घरातलं गोल्ड कधी बाहेर निघतं जे सरांनी आता सांगितलं की बाबा अनसोर्सेस माहीत नाही की ते कसं गोल्ड पावतीच्या माध्यमातून तर ते बाहेर यायला आता सुरुवात झाली कारण सोनं हा प्रतिष्ठेचा विषय आहे. आजही आम्ही ज्या भागामध्ये काम करतो त्या ठिकाणी जर कस्टमरला आपण असं म्हटलं की नाही हे गोल्ड आहे त्या टेबलला जा त्या टेबलला जा त्या टेबलला जा किंवा ते बाहेर न्यायचे व्हॅल्युएशन करून ते बरेच खिशात घालतात आणि परत निघून जातात हे पण आम्ही पाहिजे. म्हणजे काय की एखादा व्यक्ती गोल्ड आपल्याकडे ठेवतो तर त्याची प्रतिष्ठा त्याची इज्जत आपल्याकडे ठेवतो त्याला तेवढ्या सन्मानाने वागणूक देता आली पाहिजे आणि द्यायलाच पाहिजे ती कर्मचाऱ्यांची जबाबदारी आहे. आणि अशा सन्मानपूर्वक जर आपण त्याला वागणूक देऊन गोल्डचं बिझनेस करायचं ठरवलं तर ही गोष्ट फार दूर नाही. जे सरांनी उद्दिष्ट ठेवलेलं आहे त्याच्यापर्यंत आपण नक्कीच करू. मी हिंगोली जिल्ह्यामधून वसमत तालुका आहे त्या ठिकाणी 2017 मध्ये पतसंस्थेची स्थापना झालेली आहे. महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी असं नाव आहे पतसंस्थेचं. माझं नाव संदीप सूर्यवंशी आहे. व्यवस्थापक म्हणून मी त्या ठिकाणी काम करतो.
शब्द बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो.